मिळालाच पाहिजे, योग्य भाव दुधाला भाव मिळालाच पाहिजे, दुधाला भाव मिळालाच पाहिजे। बंद करा, बंद करा, दूध भेसळ बंद करा, बंद करा, बंद करा, दूध भेसळ बंद करा, बंद करा, बंद करा, दूध भेसळ बंद करा, बंद करा, बंद करा। आमची सगळ्यात महत्त्वाची मागणी आहे की दुधाला उत्पादन खर्चावर दुधाचा बाजार ठरला पाहिजे। आज महाराष्ट्राचा दुधाचा उत्पादन खर्चाचा जर सरासरी विचार केला तर 40 ते 42 रुपये लिटर उत्पादन खर्च येतो। त्या उत्पादन खर्चावर त्याचा बाजारभाव ठरला पाहिजे। आणि त्याचबरोबरीने दुसरी गंभीर अशी मागणी आमची आहे ती म्हणजे दुधाची भेसळ। दुधामध्ये इतक्या मोठ्या प्रमाणात भेसळ आहे, त्या भेसळीमुळे आज लहान लहान मुलांना कॅन्सर सारखा आजार असू, लिव्हर सारखा असू, शुगर असू, अशी वेगवेगळ्या आजाराला सामोरं जावं लागत आहे। जर दुधाची भेसळ पूर्णपणे थांबली तरी ऑटोमॅटिक बाजारभाव वाढले जातील। त्यासाठी दूध भेसळ करणाऱ्यांवर कठोरात कठोर कारवाई झाली पाहिजे आणि दूध भेसळवर कंट्रोल करण्यासाठी प्रत्येक तालुका वाईज भरारी पथक नेमलं पाहिजे, ही आमची मागणी आहे। आणि उत्पादन खर्चावर दुधाचा बाजार ठरला पाहिजे। ह्या 2 मागण्यांच्या संदर्भात आम्ही आज संसदेच्या दारात त्या ठिकाणी हे डेमो सुद्धा आम्ही दाखवलेला आहे। हे जे आमच्या हातात जे दूध आहे याच्या आम्ही सर्व टेस्ट केल्यानंतर यामध्ये सुद्धा मिक्सिंग आम्हाला आढळलेली आहे। एक मुद्दा हा आहे की तुमच्या जिल्ह्यामधून तुम्ही जिथून येतात तिथे थोरातांचं मोठं दूध सहकारी केंद्र आहे, विखे पाटलांची आहे, तर त्या ठिकाणी काय अशा प्रकारे भ्रष्टाचार किंवा घोळ होतो? कुठल्या दूध संघात मिक्सिंग होती, काय होती, ह्या खोलात जाण्यापेक्षा सरासरी देशाचा दुधाचा जर विचार केला तर त्यामध्ये मोठ्या प्रमाणात दुधाची भेसळ होत आहे। अनेक आपल्याला बातम्या पण पाहायला मिळतात, पण कारवाई कठोरात कठोर कारवाई न झाल्यामुळं ह्या गोष्टीला आपल्याला एक वेगळ्या पद्धतीने चुकीचं बळ मिळत आहे। तर हे मुद्दा असा असतो की शहरातल्या लोकांना, गोरगरिबांना दूध स्वस्त मिळावं म्हणून सरकार याच्यावरती कंट्रोल आणतं, मात्र याच्यामध्ये शेतकऱ्यांचं मोठं नुकसान होतं। शेतकऱ्यांचा हा जो तोटा होतो तो कशा पद्धतीने भरून काढला जाऊ शकतो? तुम्ही संसदेत या संदर्भात काही प्रश्न विचारणार? सगळ्यात महत्त्वाचं उत्पादन खर्च जो असतो त्यावर बाजार ठरला पाहिजे, पण तुम्ही शहरातील लोकांना कमी दरामध्ये दूध मिळालं पाहिजे। या जर द्यायचं असेल तर तुम्ही त्या प्रत्येकाला दुधाला अनुदान दिलं पाहिजे। आणि सगळ्यात महत्त्वाचं की क्वालिटीचं दूध मिळालं पाहिजे। तुम्ही जर कमी रेटमध्ये दूध देण्याच्या भानगडीत पडत असताना आणि जर मिक्सिंग मोठ्या प्रमाणात होत असेल तर जीव घेणा प्रयोग आहे ना। बगरे सर, बघा आता तुम्ही इथे आंदोलन केलं, काही दिवसांपूर्वी विधिमंडळात तिथल्या सत्ताधारी पक्षाच्या लोकप्रतिनिधींनी आंदोलन केलं। सगळे आंदोलन करतात, नेत्यांच्याच डेअरी आहेत बऱ्याचशा, तर यामुळे या प्रश्नांवरती उत्तर का निघत नाही, काय वाटतं? तर नेते मंडळींच्या जरी डेअरी असल्या परंतु त्या ठिकाणी भेसळ होत नाही शक्यतो। जे खाली विक्रीसाठी बाजारामध्ये येतं, मार्केटमध्ये येतं, त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावरती जे विक्रेते आहे ते भेसळ करतात आणि भेसळ केल्यामुळे कॅन्सर सारखा, मूत्रविकार असेल, पोटाचे आजार असतील, लहान मुलांच्या वाढीवरती परिणाम, या सगळ्या गोष्टी जीवनाशी खेळणाऱ्या आहे। आणि मग जर एखाद्याने जर एखाद्यावर हल्ला केला, खून करण्याचा प्रयत्न केला तर त्याच्यावरती गुन्हा ताबडतोब दाखल होतोय। आणि मग या भेसळीच्या माध्यमातून जर नागरिकांच्या जीवाशी जर खेळलं जात असेल तर त्यांच्यावरती गुन्हे दाखल झाले पाहिजे। अशी जी भेसळ केली जाते ती रोखण्याचं काम सरकारने केलं पाहिजे आणि त्याचबरोबर शेतकऱ्यांना हमीभाव दुधाच्या बाबतीत दिला पाहिजे। उत्पादन खर्चावर आधारित भाव शेतकऱ्याला मिळाला पाहिजे आणि दुधाचं उत्पादन जास्तीत जास्त कसं वाढेल याला प्रोत्साहन देणाऱ्या योजना, अनुदान सरकारने चालू केलं पाहिजे। अशा प्रकारची मागणी या निमित्ताने करतो। आता गणपतीचा सण येतोय, त्याचबरोबर नवरात्र आहे, दसरा आहे, दिवाळी येते आणि सण ज्यावेळेस येतात त्यावेळेस दुधामध्ये फार मोठ्या प्रमाणावरती भेसळ होते। कारण भेसळ करून दुधापासून पनीर तयार केलं जातं, मिठाई तयार केली जाते आणि शेवटी खाणारा हा सर्वसामान्य वर्ग आहे किंवा नागरिक आहे आणि नागरिकाने खाल्ल्यानंतर जर त्याला गंभीर आजाराला जर सामोरं जावं लागत असेल हे देशाच्या दृष्टीने अत्यंत वाईट आहे। आणि म्हणून आज महाविकास आघाडीच्या सर्वच महाराष्ट्रातील खासदारांनी, निलेश लंके असतील, राजाभाऊ वाजे असतील, आम्ही सगळेच यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन या ठिकाणी सरकारचं लक्ष वेधण्यासाठी आणि सगळ्यांना शेतकऱ्यांना
उत्पादन खर्चावर आधारित भाव मिळावा, भेसळ रोखली जावी, जे भेसळ करतात त्यांच्यावरती कारवाई करावी आणि सर्वसामान्य नागरिकांना त्यांच्या हक्काचं दूध त्या ठिकाणी मिळावं ही अपेक्षा यांनी. सगळ्यात महत्वाचं आता त्यांनी पनीरचा विषय काढला म्हणून एक छोटंसं उदाहरण सांगतो. तुम्ही पहा, मार्केटमध्ये होलसेल रेटमध्ये जर तुम्ही पनीर घ्यायला गेले तर 190 ते 210 रुपये किलो प्रमाणे पनीर आपल्याला मार्केटमध्ये मिळतं होलसेलमध्ये. आणि 1 किलो पनीर तयार करण्यासाठी चांगल्या क्वालिटीचं दूध जर आपण वापरलं तर ते 6 ते 6.5 लिटर दूध 1 किलो पनीर तयार करण्यासाठी लागतं. जर दुधाचं कॅल्क्युलेशन आत्ताच्या रेटमध्ये जरी काढलं 40 रुपयाप्रमाणे जरी 6.5 लिटर दुधाचे पैसे धरले आपण तर 250 रुपये आपल्याला त्याचा खर्च होतो. आणि जर दूध आपलं पनीर जर 190 ते 210 रुपयापर्यंत मिळत असेल तर याचा अर्थ काय, कुणी समाजसेवा करायला व्यवसाय करतं का? याचा अर्थ या पनीरमध्ये तर सगळ्यात मोठ्या प्रमाणात मिक्सिंग आपल्याला पाहायला मिळत आहे. दुधाला उत्पादन खर्चावर बाजार भाव मिळाला पाहिजे. दूध भेसळ करणाऱ्यावर कठोरात कठोर कारवाई झालीच पाहिजे. दुधाला उत्पादन खर्चावर बाजार भाव मिळालाच पाहिजे. दूध भेसळ करणाऱ्यावर कठोरात कठोर कारवाई झालीच पाहिजे. देशाच्या कोणत्याही कानाकोपऱ्यामध्ये आपल्याला सुरक्षित प्रवास करायचा असेल तर एकच विश्वसनीय नाव म्हणजेच श्री ट्रॅव्हल्स अहिल्यानगर. आमच्याकडे शैक्षणिक सहल, तीर्थयात्रा, लग्न समारंभ, फेस्टिवल टूर्स, ग्रुप टूर्स अशा वेगवेगळ्या गोष्टींसाठी बसेस उपलब्ध आहेत. यात एसी, नॉन एसी, स्लीपर बस उपलब्ध. तसेच 17, 20, 32, 40, 50 एवढ्या सिटिंग कॅपॅसिटीच्या बसेस उपलब्ध आहेत. आणि त्याचबरोबर सर्व बसेसमध्ये सीसीटीव्ही कॅमेऱ्याची सुविधाही उपलब्ध. आमचं वैशिष्ट्य अनुभवी आणि निर्व्यसनी स्टाफ आणि तत्पर सेवा. 21 वर्षापासून ग्राहकांच्या विश्वासास पात्र ठरलेलं एकच नाव श्री ट्रॅव्हल्स अहिल्यानगर. आमचा पत्ता श्री ट्रॅव्हल्स अहिल्यानगर, बुरुडगाव रोड. संपर्क क्रमांक 9422 30 11 66 आणि 9881 66 24 17.